आपला विषय कसा आहे, जवळजवळ 400 ते 450 शस्त्र आहेत. आता उद्या खंडनवमी आणि दसरा एकाच दिवशी आला ना, त्यामुळे आपण हे सगळं धुवून तेल वगैरे लावलं जाते. आता ह्याला तेलामध्ये कसं हे आपलं खोबरेल तेल किंवा ऑइल नसतं ह्याला लावायला. ह्याच्यामध्ये 4-5 प्रकारचं तेल एकत्र करून लावलं जाते. ह्याच्यामध्ये तिळाचं तेल, आवळ्याचं तेल, पुन्हा गुलाबाचं पाणी, खोबरेल तेल, पुन्हा तुमचं टाकळीचं तेल, असे 4-5 वस्तूचं मिश्रण करून हे सगळं ह्या वस्तूला आपण स्वच्छ धुवून वाळवून तेल लावलं जाते. आता मी तुम्हाला ह्या सगळ्या शस्त्रांची काय माहिती द्यायला काय मला वाटतंय काय गरज नाही. काय सहसा लोकांना माहिती असतं, ही तलवार, दांडपट्टा, खंजीर, पिचवा, भाला, असं काय सांगण्यात काय अर्थ नाही. हे फक्त वेगळं शस्त्र आहे. हे शस्त्र बघा, हे शस्त्राचा आकार, सहसा हे शस्त्र तुम्हाला, हे शस्त्र कोणाकडेही बघायला मिळणार नाही. म्हणजे असं माझं वैयक्तिक मत. म्हणजे हे कुठल्याही जेवढे म्युझियम पाहिलं असतील, संग्रह बघितले असतील, तेवढ्या सगळ्या संग्रहामध्ये ही शस्त्र कुठेही बघायला मिळालेलं नाही. हा नागाचा फणा आहे, हा बिचवा केलेला आहे. ह्या शस्त्राचं नाव काय हे मला पण माहिती नाही. मी बऱ्याच जणांसंग चर्चा केली, त्यांनी बी सांगितलं नाही की बाबा ह्याच्या शस्त्राचं आपल्याला काय माहिती नाही. जे अभ्यासक शास्त्रामधले त्यांना ह्या शस्त्राबद्दलची मी काय माहिती नाही. फक्त एवढं होतंय, ह्याला बिचवाचा आकार हा आहे. हे असा बोकसला जातोय, हा काढला आणि पुन्हा समोर बोकसला जातो. म्हणजे हे कटारीचा पण उपयोग केला जातो आणि बिचवाचा बी उपयोग केला जातो. ह्याला परज 2 आहेत. ह्याला परज म्हणतात, ह्यालाही परज म्हणतात. ही जी खालची बाजू आहे ह्याला परज म्हणतात. ह्याला नागफणा, इथलं हाताच्या संरक्षणासाठी 2 परज आहेत आणि नाकाचा फणा बी आपला ही काय म्हणजे आपलं जे पंजा ह्या व्यवस्थितपणे काय होणे म्हणून हे असं संरक्षणासाठी आहे. ह्याच्यावर असलेली बारीकाई नसलेली डिझाईन, ही पकडायची पद्धत. जर काय चुकून आता ही खुपसला म्हणजे असं डोक्यात घालण्यासाठी सुद्धा ही असं आहे. म्हणजे हे वेगळं शस्त्र आहे. ही सहसा बघायला तुम्हाला कुणाकडेही मिळणार नाही शस्त्र असं. त्यानंतर हे अंकुश शस्त्र आहे. हे अंकुश शस्त्र तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मिळाले. ह्याचा वरचा भाला तुटलेला आहे, ती अंकुश द्या. आता ही कसं आहे, ही दोन्ही हे अंकुशच आहेत ना. ही पितळाचा अंकुश आहे, ही छोटा अंकुश आहे. ही कसा वरती भाला आहे तसा इथं भाला होता, पण हा भाला तुटून गेलेला आहे. ह्याचा अंकुशचा त्या कलाकारांनी किती जबरदस्त त्याची कला केली आहे. आता हे पूर्ण हत्ती आहे, हत्तीचं पूर्ण तोंड आहे आ केलेलं, आणि त्याच्यामध्ये असलेलं त्याचे जे शिर आहे म्हणजे जे वरच्या आपलं जे असतं टाळाचा, ही पूर्ण ही आहे. आणि ही जी हत्तीची सोंड आहे, तर ही वरून राजाचा जो प्राण असतो का त्याचा आकार त्याने दिलेला आहे. हत्तीचं ही शस्त्र म्हणजे हत्तीला आटोक्यात आणण्यासाठी ही शस्त्र. ह्याचा वरचा भाला तुटल्यामुळे ती सोडा, पण ही शस्त्र सहसा तुम्हाला बघा. ह्याच्यावर बारकाईने डिझाईन बघा, हत्तीचे दात कसे आहेत, ह्याची सोंड बघा, ह्याचं डोळे बघा. म्हणजे तो कलाकार किती चांगला कलाकार असतो, तर त्या कलाकाराचे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. म्हणजे असं मला सांगायचं. त्याच्यानंतर दुसरं एक जी खंजराली आहे, ह्या खंजरालीचं काय, खंजराली बी सहसा लोकांना माहिती असते. काय ह्याचं फक्त पकडण्याची पद्धत अशी आहे. तुमचं हे बिचवाची मोठा बिचवा, ह्याची पद्धत अशी येते, ह्याची पद्धत अशी येते. आता जे तुम्हाला जे मग दाखवलं होतं हे शस्त्र, ह्या शस्त्राची पद्धत ही पण उलट अशीच आहे. हा, त्यानंतर तुम्हाला सांगतो एक माझी कट्यार आहे. ही कट्यार आहे. ह्या कट्यारीवर शरभ नावाचा प्राणी, बारक्यानं बघा, शरभ नावाचा ही प्राणी विजयनगरी जे संस्थान होतं तर त्यांचं हे प्रतीक होतं. आणि शरभ हा अजून सुद्धा आपलं यशाचं प्रतीक आहे. सिंह, हत्ती सहज खात होता, सिंह सुद्धा ह्या प्राण्या भेटत होता. तुम्ही आता जर सोलापूरला किंवा बऱ्याचशा किल्ल्यावर जर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला ही प्राणी बघायला भेटेल, ह्या शरभ नावाचा. सोलापूरच्या किल्ल्यावर प्रवेशद्वारावरती ही चित्र आहे. देवीच्या शेजारी कुठल्याही देवीच्या बघा, तिथं त्यांचं मकर किंवा देवीच्या पायथ्या बाजूला शरभ नावाचा हे असतो. तुम्ही साऊथला जर गेलात तर प्रत्येक देवस्थानपेक्षा हे असले प्राणी तुम्हाला बघायला भेटते असं. आता बाकीचं काय मला एवढं काय म्हणजे जास्त काय सांगण्याचं काही हे नाही. पुन्हा त्यानंतर एक बच्चा कट्यार आहे, अतिशय छोटी कट्यार आहे. ह्या ही कट्यार केवढी आहे बा, ह्याला बच्चा कट्यार आपण म्हणतो. म्हणजे आपली 2च वस्तू, म्हणजे लहान लेकरं किंवा महिलांच्या हातातली ही कट्यार आहे, अतिशय छोटी कट्यार. ह्याला त्यानंतर ही पण बच्चा कट्यार, ही पण एक बच्चाच कट्यार म्हणते त्याला, पण ह्या दोन्हीतला फरक. आणि ही मोठ्या कट्यार म्हणजे ह्या जी कट्यार आहे ह्या मोठ्या कट्यार आहे असं. सगळ्यात म्हणजे असं ही अतिशय छोटं कट्यार लपवून ठेवायला सहज इथं असं बसू शकते माणसाच्या शर्टाच्या. म्हणजे जर काढायचं झालं तरी असं करून असं होऊ शकते. त्यानंतर पुन्हा ही माझ्याविषयी एक गेंड्याच्या कातडीची ढाल आहे. ढाल किती आहे, पूर्ण माझं शरीर दाबलं होते.
माझ्या शरीराच्या इकडे एक ईत आणि इकडे एक ईत, म्हणजे इकडे एक ईत म्हणजे ही कसलं जबरदस्त असं आपण म्हणत नाही का काय गेंड्याच्या कातड्याचा आहे, म्हणजे गेंड्याचं कातडा सहसा तुटतच नाही काही जर झालं तर. आपण माणूस बघा एकदम ती माणूस हे असला ना काय म्हणते म्हणजे एकदम ती काय तर तरकडी थोडं हे असलं की त्याला म्हणते हिला गेंड्याचं कातड, मग त्याला माया बिया काय नसते. हा, ही तशा प्रकारची गेंड्याच्या कातड्याची ढाल आहे. ह्याच्यामध्ये थोडं आता इथं तुटलेलं काही आहे तर त्याच्या बांधण्याची पद्धत ही कशी आहे बघा. ह्याला ही बांधण्याची ही आहे, त्याच्या आता ही 2-3 ह्याला 2 अर्धा चंद्र होते इथं, ह्याच्यात 3 टिकल्या निघाल्या, ती एकच टिकली राहिली. आता ही कधीची आहे म्हणजे लय जुना पुराणा ही आहे. मला परण्यामध्ये एक अमोल नावाचा म्हणजे अमोल मुलगा आहे, त्याचं नाव मला माहित नाही, तर त्या अमोलने मला ही माझ्या संग्रहालयात त्यांनी ढाल दिली. त्याच्या घरात नीट त्याच्या घराण्यातली ढाल आहे, पण ती मला माझ्या घराण्यात राहणं गेल्या वस्तू, म्हणजे एक वस्तू आणि अनेक वस्तू हा फरक आहे. एक वस्तू तुम्हाला लईच गाळ होते, पण अनेक वस्तू असल्या की त्या टिकतात. हा, त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं एक सांगायचं म्हणलं तर ही एक तलवार आहे. ह्या तलवारीवरती कीर्तिमुखी म्हणजे कीर्त प्राणी होता ह्याच्या, तो प्राणी ह्याच्यावरती. जवळजवळ आता माझ्याशी जवळजवळ 450 टोटल शस्त्र आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. त्यात आडकिते आले, बंदूक आल्या, म्हणजे तोड्याची बंदूक, तोड्याची पिस्तूल, तुम्हाला पायदळातले मोठा भाला, छोटे भाला, काय ते हत्तीवरला भाला, घोड्यावरला भाला, ही पायदळातला मोठा भाला, दानपट्टा आहे, पट्टे आहेत, शीख समाजाचं चिलकत आहे डोक्याचं, आपण ती शिरस्थान आहे. ही पुन्हा त्यानंतर ही दास्तान म्हणते त्याला, हे हाताचं दास्तान म्हणजे हाताच्या संरक्षणासाठी असलेलं ह्याला दास्तान म्हणतात. हे असं लावलं जातं, हे असं पॅक होतं हात. म्हणजे तलवारीचा वार बीर ह्याला वेळ प्रसंगाला ह्याच्यावर तलवारीचा ढाल काय ती तलवारीचा वार झेलण्यासाठी हे दास्तान आहे. असं वेगवेगळ्या प्रकारच्या माझ्याशी वस्तू आहेत, जवळजवळ 400-450 वस्तू आहेत. तुम्हाला फोटो घ्यायचा असला इकडून घ्या, काढा चुकून. पुन्हा त्याच्यानंतर ही एक कट्यार एक आहे. ह्या कट्यारीचा वातावरण म्हणजे पंचधातूची कट्यार आहे, त्याचं तुमचं वातावरण जसं हे होईल म्हणजे बदलल की तसा ह्याचा रंग बदलतोय. मधीच पिवळं दिसते, मधीच लाल दिसते, मधीच ते तांबट वाणाचा कलर दिसतोय, असं बदल होते ह्या कटारीचा. ह्याला पंचधातूची कटार म्हणजे वातावरणानुसार ह्याचा रंग बदलते ह्या कटारीचा. पाण्याचं ती कुठे आहे त्याचं काही एवढं काही नाही, सांगणे सगळं काही नाही.